The next question number 4, you can see a car with speed 60 km per hour takes 8 hours to travel some distance. एक कार आहे, समजा कारला या स्पॉटवरून त्या स्पॉटला जायचं आहे. एक डिस्टन्स कव्हर करायला कारचा स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासाला 60 किलोमीटरच्या स्पीडने कार जाते. तर त्याला किती आवर्स लागले म्हणून सांगितलं बघा, 8 आवर्स लागले. बघा स्पीड किती आहे 60 किलोमीटर पर आवर, टाइम आहे 8 आवर्स. म्हणजे स्पीड इज इक्वल टू एक्स, त्याला युनिट लिहिलं किलोमीटर पर आवर, आणि टाइम वाय घेतला त्याला आवर्स घेतला. आता मला सांगा, एक लक्षात घ्या बघा, स्पीड आपण समजा वाढवला तर टाइम कसं होणार, म्हणजे आपण फास्ट गेलो तर टाइम आपोआप काय होणार, कमी होणार ना. आणि स्पीड समजा आपण कमी केला तर टाइम काय लागणार, जास्त लागणार. जर आपण हळूहळू गेलो समजा तर जास्त वेळ लागेल की नाही. आणि त्याच्या उलट जर आपण जर स्पीड मध्ये गेलो तर टाइम कमी लागणार. म्हणजे स्पीड वाढला टाइम कमी होतोय, आणि स्पीड कमी झाला तर टाइम वाढतोय. म्हणजेच इथे कुठलं व्हेरिएशन आहे, इनव्हर्स व्हेरिएशन. कळलं इनव्हर्स व्हेरिएशन काय. बघा एक्स इज इक्वल टू 1 च्या ठिकाणी के घेतलं अपॉन वाय, के इज कॉन्स्टंट. के ची व्हॅल्यू काढायची का नाही, मी दोघांचा मल्टिप्लाय केला, के इज इक्वल टू एक्स इंटू वाय. एक्स 60 किलोमीटर पर आवर, कारण स्पीड दिलाय 60 आणि टाइम दिलाय 8 आवर्स. तुम्ही इथे युनिट लिहू शकता 60 किलोमीटर पर आवर, आणि हा काय टाइम आवर्स आहे. ओके, के इज इक्वल टू एक्स इंटू वाय. एक्स आहे 60, वाय आहे 8. या दोघांचा मल्टिप्लाय केला बघा 480 आहे. आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन द्यायचं आहे. x into y is equal to 480. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपलं झालं. आता त्याने पुढे काय घेतलंय, एवढं डिस्टन्स जायचं आहे आणि टाइम दिलाय तुम्हाला, टाइम दिलाय 7.5. 7.5 आवर्स लागत आहे. 7.5 म्हणजे 7.5 आवर्स. 7.5 चा मिनिंग काय होतो 7.5 ना, 7.5. आणि तुम्हाला विचारलंय स्पीड, आपण पहिल्यांदा पाहूया स्पीड फाइंड आउट करायचं. x इंटू वाय इज इक्वल टू 480. ओके, x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, y 7.5 इज इक्वल टू 480. हे इंटू आहे, इज इक्वल टू च्या पलीकडे घेतलं तर अपॉन होणार. इथे पॉइंट आहे ना, आपलं पॉइंट काढून टाकायचं. 7.5 चं 75 केलं, पण त्यासाठी ना न्यूमरेटर मध्ये एक 0 इन्क्रीज करावा, वाढवावा. काय केलं परत 7.5 होतं ते 75 केलं ना, इथला डेसिमल पॉइंट विड्रॉ केला, काढला, त्यामुळे एक 0 वर वाढला, म्हणून 4800 आलं. कळलं काय, ते 0 का वाढला. आता याला 5 ने डिवाइड केलं 15 आलं, याला 5 ने डिवाइड केलं 960 आलं. डायरेक्ट 15 ने डिवाइड करा. 15 6 जा 90, रिमेनिंग 6 आणि 0 म्हणजे 60 होती का. 15 4 जा 60. रफ पेजवर डिवाइड करून बघा. म्हणून x ची व्हॅल्यू आली 64, म्हणजे स्पीड इज इक्वल टू 64 किलोमीटर पर आवर. पण तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, स्पीड नाही विचारलाय. तुम्हाला क्वेश्चन असं विचारतो बघा, व्हॉट शुड बी इनक्रीज्ड इन द स्पीड इफ द सेम डिस्टन्स इज कव्हर्ड इन 7.5 आवर्स. स्पीड कितीने वाढवावा लागणार असं तुम्हाला विचारलेलं आहे. स्पीड कितीने वाढवावा लागेल मला सांगा. स्टार्टला स्पीड किती होतं बघा 60 किलोमीटर पर आवर. आता स्पीड किती झाला सांगा 64 किलोमीटर पर आवर. मग मला सांगा स्पीड कितीने इन्क्रीज झालाय, हा 64 आणि हा 60. हा मायनस करून बघा कितीने स्पीड एक्स्ट्रा वाढलेला आहे, 4 किलोमीटर आवर. एवढा स्पीड काय लागला, इन्क्रीज करावा. इन्क्रीज्ड स्पीड इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर. कळतंय तुम्हाला, हे सोपं आहे बघा, एवढं अवघड नाही, पण ते समजून घेणं गरजेचं आहे. 7.3 मधला फर्स्ट क्वेश्चन होता, त्यामध्ये फक्त तुम्हाला विचारलं होतं इनव्हर्स व्हेरिएशन कुठे कुठे आहे. इनव्हर्स तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा दोघांमध्ये सेम चेंज झाले ना की डायरेक्ट व्हेरिएशन, आणि एकामध्ये इन्क्रीज आणि दुसऱ्यामध्ये डिक्रीज. एक वाढणार
एक कमी होणार असं असलं की त्याला काय म्हणतात इनव्हर्स व्हेरिएशन. आता क्वेश्चन बघा होता नंबर ऑफ वर्कर्स मी इथे दिले बघा नंबर ऑफ वर्कर्स एक्स अँड टाइम टेकन टू कम्प्लीट द जॉब टाइम टेकन टू कम्प्लीट द जॉब इज इक्वल टू वाय. आता तुम्हाला विचारलं या दोघांमध्ये कोणतं व्हेरिएशन असेल. तुम्हाला लक्षात येते का समजा आपण वर्कर्सचा नंबर समजा वाढवला तर काम मला सांगा लवकर होईल का वेळ लागणार आहे. इफ यू टेक एक्स्ट्रा वर्कर्स then what will happen? We can finish the work in very short time. कामगार वाढले तर टाइम कसा लागणार कमी लागणार आहे. म्हणजे एक वाढलं तर दुसरं कमी होतं म्हणजे याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन म्हणून इनव्हर्स व्हेरिएशन आहे. कळतं का इनव्हर्स व्हेरिएशन काय. नेक्स्ट कसं होतं बघा नंबर ऑफ पाईप ऑफ सेम साईज टू फिल अ टँक. सेम साईजचे पाईप घ्यायचे एक टँक भरायचा आहे. पुढे काय अँड टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक. टँक भरण्यासाठी लागणारा टाइम नंबर ऑफ पाईपला एक्स टाइम टेकन वाय. आता मला सांगा तुमच्या लक्षात येते का बघा आपण समजा एका टँक मध्ये समजा 2 पाईप जॉईन केलेले आहेत आणि आपण ती टँक भरायची समजा टँक भरायला 4 तास लागले. आता आपण थोड्या वेळाने काय केलं म्हटलं नाही आपल्याला अजून समजा 4 पाईप एक्स्ट्रा होते. तर तुम्हाला काय वाटतं पाईप जर वाढले तर काय होणार टँक लवकर भरेल का उशिरा भरणार. टाइम कमी होणार ना. म्हणजे पाईप वाढले की टाइम मात्र काय होतोय कमी होतोय म्हणून याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन एक्स इज इनव्हर्स व्हेरिएशन विथ वाय. पाईपची संख्या वाढली टाइम काय होतोय कमी होतोय. दुसऱ्यामध्ये बघा टँक मला सांगा पेट्रोल एका व्हेकल मध्ये भरलेला पेट्रोल एक्स घेतला आणि कॉस्ट वाय. आता तुम्ही मला सांगा समजा पेट्रोल समजा वाढलं आपण समजा 10 लिटर पेट्रोल घेतलं तर 750 रुपीज झाले. आता समजा आपण काय केलं पेट्रोल समजा आपण काय केलं कमी केलं तर कॉस्ट पण कमी होणार ना. पेट्रोल वाढलं कॉस्ट पण वाढणार. पेट्रोल कमी झालं तर कॉस्ट पण कमी होणार. म्हणजे त्यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. आणि इथे बघा एरिया ऑफ सर्कल ए आणि रेडियस आर. मला सांगा रेडियस वाढली की सर्कल बघा ना. आता मला सांगा हे एक सर्कल आहे हे सर्कलची रेडियस आहे. आपण अजून एक मोठं एक सर्कल घेऊया. आता हे एक सर्कल आहे या सर्कलची रेडियस आहे हे समजा 5 सेंटीमीटर आहे ही 8 सेंटीमीटर आहे. रेडियस वाढला काय होणार एरिया पण वाढणार की नाही. रेडियस वाढला की एरिया पण वाढतोय म्हणजे दोघांमध्ये सेम चेंजेस होत आहेत. म्हणून इथे कुठलं व्हेरिएशन आहे बघा या दोघांमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आणि या दोघांमध्ये तुम्ही इथे वर्ड मध्ये चालेल ना इनव्हर्स व्हेरिएशन. या दोघांमध्ये इनव्हर्स व्हेरिएशन या दोघांमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन. ओके